आता कोण विचारायला सांग. हे थांबा. ऐकू जाईल का याला? थोडं थोडं जातं. आई आई. नाव सांग ना, नाव आणि वय सांग किती आहे ते. माझं नाव हा इकडे सांगा. इकडे बघून सांगायचं. हा नाव सांग तुझं. पारो हा. पार्वती पूर्ण सांग की. पूर्ण नाव सांग. पार्वती. पार्वती पुढं वडिलांचं काय? वडिलाचं माझ्या हा. पार्वती तुझं नाव आहे, सांग की नाव. श्यामराव. शामराव. हा नाव. आडनाव काय? आडनाव आडनाव पवार. पवार. वय. बर. वय किती आहे? वय किती आहे? तुम्ही खाली बसा खुर्ची घेऊन साहेब तिथे सोबत. वय वय किती आहे तुला? 95. 95 सांगा. 95. 95 वय आहे. बर आता सांगा तुमच्या आठवणी काहीतरी. तुमच्या आठवणी सांगा. तुला मागचं काय आठवतंय का? आठवतं का काही? तुझं चांगल्या आठवणी सांग मागच्या जुन्या. माझ्या हा? तुला बाबा या अकोड्यात तू काय काय केलंस, पुण्याला येऊन काय केलंस, नगरला येऊन काय केलं, कुठं कसं म्हणजे तुला तुमचे माहिती मला एवढे. हा, सांग की तुला. तुमचे पूर्ण दात आहेत का अजून? दात पूर्ण आहेत दात? कवळी आहे कवळी. दात ह नवीन बसविले आहेत. नवीन बसवले का? मला वाटलं पूर्ण इतके चांगले दात अजून की नवीन बसवले. बर 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 सध्या बर. तब्येत कशी आहे तुझी? हा? तब्येत कशी आहे? तब्येत आहे बरी. बरी आहे, चांगली आहे. हा घरातल्या घरात बर. फिरते? हा. घरातल्या घरात फिरते. तेवढे खुश. आता हे आमचे मित्र आहेत पवार साहेब, आनंदराव पवार. त्यांच्या मातोश्री आहेत ह्या. काय नाव सांगितलं? पारुताई. पारुबाई. पारुबाई पवार. तर यांचं वय वर्ष 95 आहे आणि ह्या माझ्यासमोर बसलेल्या आहेत. यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे 95 वर्ष वय असताना सुद्धा. पूर्ण शाकाहारी आणि माहिती सर. आई ह्या संपूर्ण शाकाहारी आहेत आणि अल्प आहार हे यांच्या चांगल्या प्रकृतीचं एक वैशिष्ट्य आहे, अल्प आहार घेणे. आणि स्वतःचं काम अजूनही ह्या वयामध्ये त्या स्वतः करतात. आणि त्यांना किती मुलं आहे तुम्हाला? मला 5 जण होते. 5 मुलं होते. होय. हो. लेकी तिघी. लेक दोघं. हां म्हणजे 5 मुलं 3 मुली. लेक वारले. एक लेक वारली त्यातली. हां असं यांचा परिवार आहे. आणि नातू पंतू किती आहेत? नातू हां 2. लेकींचे 6 जण लेकीचे 6 जण. बर. हां आणि लेकांचं 5 जण. लेकाचे 5 जण म्हणजे 11 जण. एक क्रिकेट टीम आहे नातू पंतूची मिळून. हं हो. नाती हं लागल्याचं दोघं. दाखले. लेकं तिघं. वा वा वा. असा भरपूर परिवार आणि सुखी परिवार आईच्या. नातू पंतू पण आहेत आईला. आणि हा एकदम सुखी परिवार आहे आईच्यामुळं. हा ही म्हणजे आईच्या पंती नातवाची मुलगी. बघा काय नाव बेटा तुझं? स्पृहा. वा वा वा. दुसरीला आहे का? तू आईची सेवा करते ना? काय करते? सेवा करते म्हणजे काय सांग? पाणी देते, चहा देते, हं? अरे वा 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 वा. छान 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 छान. काय काय करते सांग? हं. चहाचा कप ठेवते. पाण्याचा ग्लास देते. आई तुम्ही काही असं आजार पण भोगलं नाही का? कोणतं आजार पण नाही आलं ना कधी तुम्हाला? मोठा आजार मोठा आजार नव्हता आला? कोणता आला होता. आला होता? आजार कुठला सांगता? आजार ऑपरेशन झालेलं. अपेंड्या. अपेंडिक्सचं. बर बर. आईचं अपेंडिक्स. आल्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आईचं. बाकी काही आजार नव्हते? बाकी नव्हते काही. वा वा. झटका येऊन गेला त्यावेळी. बर 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 बर. अरे वा वा. ह्या सर्व हो 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 सुखदुःखाचे सर्व प्रसंग आईने अनुभवले आहेत. आणि आई आता तरी म्हणजे 95च्या म्हणजे मानाने बघा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज किती आहे. कोणती काही क्रीम न लावता काही मेकअप न करता किती तेज आहे आईच्या चेहऱ्यावर. हे त्यांच्या सुखाचं गमक आहे. धन्यवाद.